मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद संतांची सेवा करण्याकरता भगवंताला सुद्धा संत होऊन यावं लागलं। आणि अशा संत मालिकेमध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज, आणि म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा। अशा अलौकिक कार्यक्रमामध्ये अपूर्वता आहे। आता खरं पाहायला गेलं तर मी म्हणलो असतो, पण ते काय माणसाला खाली बसायची इच्छाच होईना झाली, सगळ्यालाच खुर्ची असा वाटायली। आणि कधीही लक्षात ठेवा, खुर्चीहून माणूस पडू शकतो, खाली बसल्यावर जमीन तुम्हाला कधीच खाली पडू देत नाही। म्हणून धरणी माता म्हणतात हिला। पण काय करावं, म्हण आहे आपल्याकडे, सत्तेपुढे शहाणपण चलत नाही। आणि मी तर इतका विचित्र माणूस आहे, माझ्या संस्थांचा कारभार वारकरी संप्रदायाचं अलौकिक संस्थान म्हणजे आळंदीची जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, ज्याला 103 वर्ष झाले, 4थं वर्ष सुरू आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, जागतिक कीर्तीची संस्था, शिकवणाऱ्याला पगार नाही, शिकणाऱ्याला फीस नाही, आणि करोडो रुपये लोक अनुदान तिथं जाऊन देतात। एक दिवस सुद्धा एकही विद्यार्थी उपाशी राहत नाही, अशी अलौकिक संस्था जी 100 वर्षापासून कार्य करते। महाराष्ट्राच्या बाहेर नाही, भारताच्या बाहेर संस्थेतून शिकून गेलेले शंकराचार्याच्या, महामंडलेश्वराच्या, प्रोफेसराच्या, प्रिन्सिपलच्या पदावर आहेत। दांडेकर मामांच्या आशीर्वादानं, वशिल्यानं संस्थेमध्ये एक नाही 4 वर्षाचा कोर्स आहे, पण मी 9 वर्ष राहिलो तिथं। 9 वर्ष, 4 वर्ष संस्थेचे, आणि त्याच्या नंतरचे 5 वर्ष दांडेकर मामा ज्या संस्थांचे म्हणजे ज्या कॉलेजचे प्राचार्य होते, प्रिन्सिपल होते, त्या SP कॉलेजमध्ये 64ला HSC पास झालेला 3ऱ्या नंबरमध्ये, म्हणजे 3rd क्लास, 39-40% सुद्धा नाही मार्क। पण नियम आहे, ज्याचा असे वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नशे वशिला त्याचा बाप फाशीला। म्हणून कधी आमचे वालुरकर ज्यांनी मला आशीर्वाद दिला भागवत कथेकरता, ते भागवत हृदय रत्न परमपूज्य आदरणीय पंडित गुरु महाराज पार्डीकर हे बापूसाहेब वालुरकरांचे शिष्य। आणि बापूसाहेबांनी विना घेतला की एवढं वय असले की नाचायचे, नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी, भगवंताच्या नामचिंतनामध्ये नाचायचं। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा। महाराज आळंदी पासून पंढरपूर पर्यंत 80-90 वर्षाचे स्त्री पुरुष म्हातारे, जख तोंडात दात नाही, थरथरी, पण माऊलीच्या दरबारामध्ये नाचायचं म्हणलं की बेभान होऊन नाचतात। तसे आमचे बापूसाहेब महाराज विना गळ्यात आला थय 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 नाचायचे, आणि टाळकरी सुद्धा। आता गंमत अशी आहे, माणसं आता कीर्तनात टाळ्या वाजवत नाहीत, भजन करीत नाहीत, नामस्मरण नाही,
आणि अवघड सांगू लागलं की काय म्हणते, आज महाराजाचा मूडच नव्हता, हसविलच नाही. हसण्याकरता कीर्तन नसतं, जो हसला तो फसला. हसायला महाराज तमाशे, नाचायला म्हणल्यावर डीजे लावायचं आणि डीजे लावून कुठून गाणं काढले कोणास ठाऊक, अभंग पाठ नाहीत. तुला आईची शपथ आहे, डीजे आवाज वाढव. आवाज कधी लक्षात ठेवा, तुम्ही धर्म सांभाळला की तुमचा आवाज जगावर परिणाम करतो. नुसतं आवाज वाढवणं महत्वाचं नाही. यतो धर्मस्ततो जय. 5 मिनिटाचा वेळ दिलेला विवेकानंदांना शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये पहिल्याच वाक्यामध्ये सगळे मोठमोठे धर्माधिकारी होते, सगळ्या धर्माचे, त्यांनी लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन, आणि 5च मिनिट वेळ दिला महाराज धर्म परिषदेमध्ये. आणि स्वामीनं पहिलाच उद्गार काढला, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स, माझ्या बंधू भगिनीनो. एवढं काढल्याबरोबर म्हणले, आजपर्यंत जगामध्ये बंधुभाव आणि महिलांना बहिणीची उपमा कोणी दिली नाही, या संन्यासानं दिली. 3 मिनिटं टाळ्या वाजत होत्या महाराज. आता तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणल्यावर शेपूट पिळावं लागते. वाजवा टाळ्या, अरे वा, अरे एवढा खर्च, एवढा द्रष्ट लागण्यासारखा भजनी मंडळ, म्हणणारे, वाजवणारे, तुम्ही ऐकणारे. सांगितल्यावर तर येडवे ऐकल की हो. मनानं जो परमार्थ करतो, मनानं जो धर्माचे आचरण करतो, धर्म त्याचं संरक्षण करतो. धर्म रक्षती रक्षिता. आणि आपला धर्म एकच आहे, जगाला सुख देण्याचं काम संतांनी केले. भक्ताला सुख देऊन दुष्टाला मारण्याचं काम देवानं केलं. जनावर आपल्यापुरतं जगतो, माणसं आपल्यापुरतं जगतात, देव भक्तापुरतं जगतो. पण ज्यांनी दुःख दिलं त्याला सुद्धा वाया जाऊ देत नाहीत संत. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आज माझ्या घरची पालखी महाराज एका क्षेत्राच्या ठिकाणी, जबाबदारी तिथली आहे. पण इथून हरिभक्त परायण परम आदरणीय महादेवजी महाराज ढवळे यांच्याकडून मेघनाताईच्या या उपक्रमाला, या यात्रेच्या निमित्तानं कीर्तन भजन करण्याचा त्यांचा मानस. त्यांच्या घराजवळ सुद्धा मी कीर्तन केलेलं आहे. मग महाराज घरचं सोडून, अरे ह्या केशवचं कीर्तन, त्या भगवंताचा भक्त जो आहे ते केशवराज बाबा यांच्या यात्रेनिमित्त ताईच्या मनात आलं. हसून खेळून राहण्याकरता नाटक, चांडाळ, चौकडी बरोबर आहे, पण समारोप कुठं झाला पाहिजे? कीर्तनात झाला पाहिजे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अरे मेल्यावर सुद्धा त्या हाडाला गंध लावतात, मेल्यावर सुद्धा संकल्प करतात ब्राह्मण. बरोबर आहे का देवा? इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु, कोणत्या न कोणत्या जन्मात केलेलं पाप तुम्हाला दुःख देतं, कोणत्याही जन्मातलं पुण्य तुम्हाला सुख देतं. सगळ्या जगाला सुखाची गरज आहे पण सुख मिळत नाही. सगळ्या जगाला दुःख नकोय, दुःख नशिबाचं जात नाही. प्रश्न आहे, सगळ्या जगाला नकोय ते दुःख आमच्या मुळावर का? मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मनात सुद्धा येत नाही आपल्याला दुःख व्हाव. मग दुःख का येतं? सुख आणि दुःख कर्माचे फळ आहेत. आता हे छोटे छोटे लेकरं बसलेत ना महाराज, हे वारकरी शिक्षण संस्थेमधले,
यांना विचारा, लहान लेकरं सुद्धा उत्तर देतील. बाळा, खडी साखर कोणी कधीही खाल्ली तरी कशी लागते रे? गोड. शाबास. मी निघून गेल्यानंतर आमच्या ढवळे महाराजाकडून बिस्किटचा पुडा घे. काही म्हणतील तुम्ही का देत नाहीत? मला द्यायचं आवडत नाही, घ्यायचं आवडत आहे. उखळात कोणी टाकतंय आणि पुन्हा वाटून घेते. उखळात कधी काही राहत नाही, काही राहिलं की मुंग्या लागतात. आता तो पलीकडचा पोरगा, मिरची कोणीही कधीही खाल्ली तर कशी लागते रे? तिखट. शाबास. मिरचीचा गुणधर्म आहे तिखट, खडी साखरेचा गुणधर्म आहे गोड. आता पुरुष मंडळी यांना विचारतो, बाबांनो, तुम्ही बर्फाला हात लावला, बर्फ हाताला कसा लागतो? गार. वा, गार. बर्फाचा गुणधर्म आहे शीतला, गार लागणार. माय मावल्या बसलेल्या आहेत, यांनी चूल पेटवली, विस्तव पेटवला, गॅस पेटवला, स्टोव पेटवला, शिगडी पेटवली आणि त्या विस्त्याला हात लावला. ताई, गार लागते ना? वा, हे बघा, इतके लहान लेकर पण उत्तर द्यायलेत. नाही लागत गार. विस्तव चटका देतोय, अंगाची आग होते, रडतोय मनुष्य पोळाल्यावर. का भो? विस्तवाला हात लावायचा आणि गार लागावं असं म्हणायचं, कसं शक्य? पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. कडू जिरे पेरताल आणि अमृताचे फळ बेशरमाचे टिकर लावताल आणि द्राक्षाचे घड येतील. हा गैरसमज आहे. ज्या कर्माचे फळ त्यालाच मिळतात. सुख पाहिजे असेल तर सुख, दुःख पाहिजे असेल तर दुःख. महाराज शास्त्रामध्येच याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हटले. नको असलेलं दुःख नाहीस झालं पाहिजे आणि हवं असलेलं सुख आम्हाला कायमचं मिळालं पाहिजे. दुःख स्वप्नात सुद्धा आलं नाही पाहिजे. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. महाराज मग दुःखाची अपेक्षा करत नाहीत. आमच्या मागं दुःख का लागलं? सुख आणि दुःख कर्माचे फळ आहेत, पण कोणत्या कर्माचं फळ सुख आहे तुम्हालाही कळालं ना. विस्तवाला हात लावल्यावर चटका बसतो, आग होते, दुःख होतं. बर्फाला हात लावल्यावर गार वाटतं, मिरची खाल्ल्यावर तिखट लागते, खडी साखर खाल्ल्यावर गोड लागते. मग आम्हाला काय माहित आहे कोणतं कर्म केलं म्हणजे आम्हाला सुख मिळेल आणि कोणतं कर्म केलं दुःख होईल? कोण म्हणतं? कळत नाही. जनावराला कळतं. पशु काय पाप पुण्य जाणती, पण उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यालाही माहित आहे वाळलेल्या चाऱ्यापेक्षा हिरवा चारा चांगला. उन्हात तळपण्यापेक्षा, चटके बसण्यापेक्षा सावलीला बसावं. पावसामध्ये भिजण्यापेक्षा निवाऱ्याला थांबावं. हे जनावराला कळतंय, माणसाला कळत नाही वाटतं का? जमलेले लोक म्हणतील, महाराज हे काय लावलंय तुम्ही? तंबाखू खाणाऱ्याला, बिडी ओढणाऱ्याला, सिगरेट ओढणाऱ्याला, गांजा वडणाऱ्याला, मटण खाणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला माहित नाही का हे वाईट आहे? कोण म्हणतं माहित नाही? बिडी ओढली, गाडी नवी आहे, आदळापट होऊ द्या, काही होत नाही. पण गाडी जुनी झाली की गॅरेजला लावावं लागते. 40-45 वर्षापर्यंत काही होत नाही महाराज. बिड्या वडा, सिगरेट वडा, गांजा वडा. पण पुन्हा छातीमध्ये कफ दाटतो आणि असं आभाळ वगैरे आलं, थंडी सुरू झाली की खोकलत आहे. ते एकलं खोकलत आहे 1 वाजता. सकाळी नाही, दुपारी नाही, दिवस माळता नाही. रात्री सगळे शिनून झोपले की याला उबळ येतीन, हे गेअर मध्ये येते. ऐकणाऱ्याला कळतंय बेंडका टाकला. दुसऱ्या दिवशी गेले, अण्णा रात्री लईच खोकलू लागलात. दिवसभर ऊन, रात्री थंडी, सुसान उठलं. तुम्हालाच कसा खोकला, बाकी घरात कोणालाच नाही.
बिड्या वडल्या, सिगरेट वडलं, गांजा वडला, त्याचं पाप. मग दवाखान्यात गेलतात का? ते दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर नाडी बघतय, नख बघतय, जीभ बघतय, डोळे बघतय, स्टेथोस्कोप लावतय, श्वास घ्या, श्वास सोडा, आणि इतकं झाल्यावर विचारते काय दुखतय? त्यांनी सांगितलं खोकला येतो, दमा दाटून, फासळ्या सुचल्या, खोकलून खोकलून चाळे दुखायलेत, बेंडके पडतेत, छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवागार बेंडका पडतय. बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, गांजा ओढतो. डॉक्टर म्हणले हे सोडावं लागेल, तुम्हाला सोडावं लागेल. महाराज कालच महाराज कीर्तनात चक्कर येऊन पडलो, 2 ठिकाणचे कार्यक्रम बुडवून दवाखान्यात आलो. डॉक्टरनं सांगितलं काय अशा चक्रा यायल्यात? शुगर बघितली महाराज 450, न जेवता बघितली 185. ते म्हणले महाराज एवढी शुगर आहे, गोड खातात का? मी म्हणलं हो खातो. सोडावं लागल. मी म्हणलं आवडत आहे. मरायचंय का? मी म्हणलं नाही. मग सोडा. महाराज खोटं नाही सांगत, दुसरे गोड खाऊ लागले ना, माझ्या पोटात काल होतंय. बर खा म्हणून म्हणल्यावर मरणाची भीती वाटते. बघा कोणी म्हणूनही केशव उखळीकराचं कीर्तन मेघनाथ दिदीनं ठेवलं, कुत्र सुद्धा नव्हतं. हाय कुत्र बी. हा त्यालाही कळालं. ते म्हणला माणसं आहेत, हा आपण कशाला जाव मधी? कुत्र्याला जी अक्कल आहे ते आपल्याला नसाव का? मांजराला जी अक्कल आहे ते आपल्याला नसाव का? उंदराला जी अक्कल आहे ते आपल्याला नसाव का? उंदीर पिंजऱ्यामध्ये शिरतो मधलं खाण्याकरता, पण बाहेर जायचा दरवाजा बंद झाल्या म्हणून ते खात नाही हो, भोवताली फिरतय. बाहेरचे उंदर म्हणतात खा की, म्हणला हे शेवटच आहे, याच्यानंतर गोड जेवणच आमचं. त्याच्यामुळं महाराज कितीही आग्रह केला तुम्ही 2 गोष्टीला जात नाही बर का. मला आहेर असू द्या, अंगठी असू द्या, कपडे असू द्या, कोणाच्या लग्नालाही जात नाही, कोणाच्या मरणालाही जात नाही. आणि माणसं म्हणतात मरणादारी तोरणादारी जावं. महाराज मरणाची भीती वाटते म्हणून मेलेल्या माणसाकडे जात नाही. आणि लग्न माझं झालं नसल्यामुळं त्याचं देख होत नाही. तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल, स्पष्ट बोलणारा माणूस आहे, स्पष्ट वक्ता सुखी भाऊ. कोणाला राग आला तरी माणसं म्हणतात खरं बोललं की सख्या आईला राग येतो. आमचे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सत्य सांगे येऊत रागे येते. ते तुमचं कल्याणच करायचंय म्हणून तुकोबाराय कडक बोलले, सत्य बोलले. राग आला तरी हरकत नाही, तुमच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महाराज अक्षदा टाकण्याकरता का जात नाही तुम्ही? ज्याला गोड खायचं नाही त्याच्या समोर तुम्ही बासुंदीन गुलाबजामुन खाऊ लागल्यावर, श्रीखंड खाऊ लागल्यावर त्याला घ्यायचं का म्हणलं? आमच्या ढवळे महाराजांना घ्यायचं का महाराज थोडं गोड? नको नको. का? मरण आहे, झटका येऊन मरल शुगर वाढल्यावर. मग दुसरे खाल्ल्यावर त्याच्याकडं का बघता? दुसरं गुलाबजामुन खाऊ लागलं, बासुंदी खाऊ लागलं, श्रीखंड खाऊ लागले की हे ज्याला खायचं नाही ते असं बघत आहे, त्याच्या तोंडाला पाणी सुटतंय. घ्यायचं का म्हणलं की नग. तसं तुम्हाला दुःखाची भीती वाटते, पण ज्याच्यामुळं दुःख होते ते सोडित नाही. काय आमच्या तुकोबरायची भाषा? भय वाटे पर, भय वाटे पर, न सुटे हा संसार, न सुटे हा संसार. भय वाटे पर न सुटे हा संसार, गुंतलो या संसारी, कैसा झालो से अंध मी माझे वाढवणे माया तृष्णेचा बाद. स्वहित न देखेच केला पुला वध, लागले काळपाठी सवे काम हे क्रोध.
दुःख बांधवडी आहे हा मेरी उमर तुम्हें लगे वा तुका म्हणे येते भजन प्रमाण भजनाला महत्व आहे महाराज दुःख बांधवडी आहे हसे याची बांधणी दुःखाची आहे सुखाचा विचार सुद्धा नाही महाराज मग हे माहित नाही का दुःख देतोय संसार दुःख मूळ आहे तर कधी ना कधी तरी ज्ञानोबारायानं म्हणल्यासारखं अवघाची संसार सुखाचा करीन त्यांनी म्हणले त्यांना करता आला आपल्याला काळीमा सांडील कोळसा कोळसा किती साबण लावून महाराज धुतला तरी काळे जास्त होईल पण तो जर अग्नीमध्येच कायमचा राहिला तर त्याला काचोळा सुद्धा पांढरा येतो महाराज त्याची राख सुद्धा पांढरी होते कोण म्हणतं काळा निघत नाही ज्ञानोबारायानं संसार सुखाचा करून दाखवला महाराज कसा दुःख देणारे जे कर्म होते ते जाळून टाकले म्हणून सुख राहिलं दुजे खंडे तरी उरला तो अवघारी आपणा बाहेरी नलगे थाव धुंडावा पाप आणि पुण्य आपल्याला कळतं बरं वाईट आपल्याला कळतं सुकृत दुष्कृत कळतं मटण खाणाऱ्या माणसाला गाडीमध्ये जाऊ लागला इथले कार्यकर्ते चोपदार गेले हो 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 साहेब थांबा उखळीकर महाराजांचं कीर्तन आहे केशवराज बाबा यांच्या यात्रेनिमित्त मेघनाताईनं उखळीकर महाराजांचं कीर्तन ठेवलंय चला ते म्हणले आज नाही चोपदार आज नाही कारण आज आमच्या साहेब लोकांची पार्टी होती मटन हॉटेलमध्ये बिर्याणी मटन खाल्लंय दारू पेले वाईट खाल्लंय वाईट पेलंय त्याच्यामुळं उद्या आंघोळ करून येतो त्याला माहित आहे ना कीर्तन भजनाला हे बरोबर नाही त्यालाही माहित आहे मग का खाते दारू पिणार आता पुष्कळ जण म्हणते बर का महाराज पिलं की काही सुधरत नाही कोण म्हणलं सुधरत नाही हो माझे सगळे परळीतले राजकारणी दोस्त आहेत पण त्यांची पार्टी जर होत असली तर ते म्हणतात महाराज आता तुम्ही थांबू नका बरं का आता आमचा उभा धिंगाणा सुरू होईल आता खाणं पिणं तुम्ही ह्या गोंधळात थांबू नका त्यांना माहिती आहे हे महाराज लोक आहेत उगं बोलतील काही माणसं म्हणतात पेलं की सुधरत नाही धरून आणावं लागतं फुल पेलेल्या माणसाला पसाभर लेंड्या द्या आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुकेत रक्त वाटतंय खाय खाते का ते बघत आहे डोळे असे धुंद झालेले होट लोंबायलेले लाळ गळू लागले ते म्हणते काय महाराज येडं समजायलेत का पागल समजायलेत लेंड्या द्यायलेत मनुके म्हणायलेत मला काही कळत नाही का मग कळतं ना तर हे वाईट आहे पेत आहे अहो पेनाऱ्याच्या नुसतं तोंडाकडे जरी बघितलं तर ते म्हणतंय जय हरे महाराज उघडीकर महाराज का टीव्हीवर तुम्हाला बघितलं सकाळी सकाळी झी टॉकीजनं कृष्ण चरित्र महाराज काय सांगावं आमच्यासारख्यानं वाईट प्यायची सवय लागली
लेकरायचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, तब्येतीचं वाटोळं, बायका म्हणायचं वाटोळं, कोणी कुत्र विचारित नाही महाराज. माणसं कार्यक्रम सुटला निघाल्याबरोबर कुत्रे मागं लागतात, भुंकतेत. आणि हे पेलेलं कुत्र झोपलं होतं, त्याच्या शेपटावर पाय पडला कुत्र्याच्या. सगळ्याला बघितल्याबरोबर वाटतं अरे अरे अरे, कीर्तन भजनाला जाणाऱ्या माणसाला भुंकतय हे, आता यानं तर शेपटावर पाय दिलाय, चावतय. पण ते कमाल बुरेसे खुदा डरे, ते चावलं नाही, काय कोण केलं पळालं. मी जरा विचित्र माणूस आहे, त्या कुत्र्याला बोललो मी, कुत्र्या, कीर्तन भजनाला गेलेल्या माणसाला भुंकतोस म्हणलं, आणि या पिदकड्यानं तुझ्या शेपटावर पाय दिला, का चावला नाहीस. ते कुत्र बोललं, महाराज ते माझ्यापेक्षा दलिंदर आहे. माझ्या पदरचं नाही, तुम्हाला प्रमाण देतो. श्वानापरी गती झाली ना अवघे करते हाड हाड. त्याला कळत नाही असं नाही, ते म्हणतंय महाराज दारून एवढं कृष्णाचं खानदान, एवढे 56 कोटी यादव, जगावर हुकूमत, कंसाला मारलं, जरासंधाला, सगळ्याला कौरव जितके पापी होते तितके खलास केले. पण या दारून कृष्णाच्या खानदानाला मैरेग दारू पेली, समुद्र मंथनातून निघालेली वारुणी नावाची दारू. भागवतात नाव आहेत बर का, नाही तर तुम्हाला वाटेल यांना कसं काय माहित आहे. भागवतामध्ये समुद्र मंथन करत असताना लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, ती वारुणी नावाची दारू, ती केक बसत नाही, हिंड बसत नाही, म्हणून त्यांनी मैरियक नावाची दारू तयार केली मिऱ्यापासून, आणि पिऊन आपसापसामध्ये मारामारी करून खलास झाले. एवढा कृष्ण परमात्मा माग कोणी राहिले नाही, खल्लास झाले. भागवत ऐकलंय का, ते मला म्हणते. आता हे आमचे सगळे वर्गमित्र महाराज, आळंदी सगळे शिकलेले कीर्तनकार, भजने, मृदंग वाजवणारे, चाली म्हणणारे, ते म्हणले दादा मठ दुसऱ्याला बोलता, आता बोला की. मी म्हणलं मी जे बोलणार आहे तर तेच बोलायले ना. मग कळून सुद्धा माणूस का का असं पाप करतं की ज्यानं दुःख व्हावं. महाराज आता कळालं, पण पहिलं केलेलं पाप जर दुःख देणार असेल तर आम्ही किती पहिलं पाप केलंय. म्हणून शब्द आहेत, भजनी मंडळ नेहमी म्हणतात, पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले. नाही ना असं काही. मला आळंदीत सुद्धा महाराज म्हणते तुझ्या मनानं गाथा काढ रे. हे कुठलं प्रमाण आहे. मी म्हणलं माझ्या माथ्यातलं. गाथा सोडून, संतांचे शब्द सोडून तुम्ही काहीही बोला, शंका आहे. संतांच्या शब्दाला शंका नाही. म्हणून अनंत जन्माचं दुःख केलेल्या पापाचा परिणाम. महाराज माग किती पाप केलं असेल कोणास ठाऊक, मग त्याच्यातून सुटका नाही का. आम्हाला कळतं माऊलीचा अभंग आहे, परियसी गव्हारा सादर करणे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. गादीवर बसण्याच्या वेळेस रामायण तुम्ही पाहता, ऐकता. त्यावेळेस पासून काही महान पतिव्रता, नवऱ्यावर किती प्रेम. तिनं सांगितलं माझ्या नवऱ्याला कोणी दोष देऊ नये, मला दोष द्या, माझी मस्तकी ठेवावा, दोष तुम्हाकडे लेश नाही. त्याचा परिणाम त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंत कलियुगामध्ये सुद्धा कोणी काही नाव ठेवलं नाही. इतक्या माय मावल्या आहेत. एकीच तरी नाव काही आहे का. एका गावाला गेल्यावर लाईट गेली, उन्हाळ्याचे दिवस, गरम होऊ लागलं. मी म्हणलं वर टेरेसवर टाका गादी. तिथं असं 2 कीर्तन करून असा पडलो होतो.
शीतळ शांतीचा वारा येऊ लागला, बरं वाटू लागलं. तितक्यात घरची म्हातारी आली. महाराज महाराज झोपलात का? महाराज, मी म्हणलं बोलत बसाव तर रात्रीचे 1:30 वाजलेत. कीर्तन संपलं 12ला, पुन्हा जेवणं खाणं, पुन्हा झोप. नारळ प्रसाद घेऊन निवांत झोपलो. ती म्हातारी आली. उठो. मी गप्पच. झोपलो म्हणून तरी सांगा. म्हणलं किती हुशार म्हातारी हो. आता मी झोपलो म्हणून सांगितल्यावर मी झोपलेलं सिद्ध होईल का? जाग आहे म्हणूनच बोलायलो ना. मी म्हणलं काय आजी? जागे आहेत. माय कुठले आहेत? मी म्हणलं परळी व्हायचे. घरी कोण कोण आहे? एकटाच आहे. माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही, कोणी नाही. रोज कार्यक्रम करीत फिरतात हो. भरपूर पैसे मिळत असतील, एवढी मोठी गाडी घेऊन फिरता. मी म्हणलं भरपूर येतात. माय तुम्ही मेल्यावर कोणाला होतील? अरे मला बरं वाटलं असेल का? माऊली सांगतात, अगा मर हा बोल न सहाती. मर म्हणल्याला माणसं मरायचं नाही का? प्रत्येकाला मरायचंय, पण मर म्हणल्याला आवडत नाही. तसं मी म्हणलं काय झालं अजिब? नाही, एक विचारायचं होतं. मी म्हणलं काय? काही नाव कोणी कसं ठेवीत नसतील. तुम्ही कीर्तनात सांगितलं. मी म्हणलं मला तर कोणी नाही, तुम्हीच घरी ठेवा कोणाला. न ग माय. मी म्हणलं काय झालं? नवरा मरतय, लेकरं वनवासाला जातात. मग कळतंय ना. मग विनाकारण कैकेयीच्या एका शब्दाकरता प्रभू रामचंद्र वनाला गेले हे तुम्हाला वाटतंय? पण महाराज नाही. एका महान पतिव्रतेनं शाप दिलेला आहे. वृंदा नावाची महान पतिव्रता, तिनं शाप दिलाय. महाविष्णूनं तिचा नवरा मारण्याकरता तिला स्वप्न पाळलं. स्वप्नात घाबरून तिनं महाविष्णूनं नखशिकांत जालंधराचं रूप घेतलं आणि भेटली महाराज. त्याचा परिणाम जालंधर भगवान शंकरानं त्रिशूळानं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं घेऊन सेनापती आला. राणी वृंदा शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली. तुम्हाला सती जाण्याकरता त्यांचं मुंडकं आणलंय. ती म्हणजे मी तर जालंधराच्या मांडीवर आहे. हे मुंडकं जालंधराच्या मांडीवर आहे. चटकन उठली, शंका आली. कोण आहेत? महाविष्णून आपलं रूप प्रगट केलं. अरे विष्णू, मी भक्त होते रे. मी एकादशीचं व्रत करीत होते. मी हरिभक्त होते. विष्णूचं पूजन करीत होते. तू माझा नवरा मारून काय मिळवलंस? कोणता धर्म सांभाळला? मी तुला शाप देते. मला जसं माझ्या नवऱ्याचं सुख मिळू दिलं नाही, तुलाही तुझ्या बायकोचं सुख मिळणार नाही. असं म्हणून तिनं कापराच्या वडीसारखं आपल्या शरीराला अग्नी लावला आणि त्या राखेमध्ये, ताईला पुढे येऊ द्या, वर ताई, काल दिवसभर दवाखान्यात होतो. तुम्ही तुमच्या घराजवळ त्यावेळेसही माझं कीर्तन ठेवलं होतं. टाळणार, पण महाराज एक आहे. हे नुसती ताई नाही, रामप्रसाद यांची मुलगी आहे. जिंतूर आणि शिवलिया मेघना देवी साखरे बोर्डीकर महाराजांची विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. टाळी टाळी एकदा. टाळ्यांच्या स्वागत जोरदार करावं. विठ्ठला विठ्ठला स्वागत करत आहेत. ताई, तुम्ही इतके फोटो काढले, एकदा बी इस्माईल म्हणला नाहीत.
असो, विनोदाची भाषा सोडा. तो शाप आपल्या शरीराला जाळून टाकलं आणि त्या राखेतून 3 झाडं निर्माण झाली. आवळीचं झाड ब्रह्मदेवानं उचललं, बेलाचं झाड शंकरानं उचललं आणि तुळशीचं झाड महाविष्णूनं उचललं. म्हणून तुळस ज्या कुंड्यामध्ये लावते त्याला वृंदावन म्हणतात. त्या वृंदेचं ठिकाण तिनं दिलेला शाप. महाराज हे सगळ्यालाच पाप भोगावलं, सगळ्याला दुःख झालं. पोथी पुराण कीर्तन भजन वेद शास्त्र नाही ऐकू द्या. दुःख झाल्यावर ते माणूस म्हणतं पहिलं आमच्याकडून काही चुकलं असेल, आमचं पाप, ते दुःख देतं. सुख मिळाल्यावर तुम्ही मी नाही. ज्ञानोबारायासारखे म्हणतात पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली. पहिल्या जन्मात केलेलं पुण्य तुम्हाला सुख देतं आणि पहिल्या जन्मात केलेलं पाप तुम्हाला दुःख देतं. महाराज मग याच्यातून सुटका नाही का? काही माणसं म्हणतील वियोग घडला सीतादेवी. सीतेची केवढी ताकद होती महाराज. जे धनुष्य कैलास पर्वत उचलणाऱ्या रावणाला उचललं नाही 20 हातानं, शिवभवानी सहित कैलास उचलणारा ते शिवकोदंड लहान असताना सीता घोड घोड म्हणून खेळायची. इतकी ताकद त्याची असताना तिला का वियोग? ऐका, पहिल्या जन्मामध्ये सीता वेदवती नावाची एका ब्रह्मवेत्याची मुलगी होती, आई नव्हती. बाबा तुम्ही पोथी पुराण कीर्तन भजन यज्ञ आगादी कर्म करण्याकरता जाता, मी आश्रमात एकटीच मला करमत नाही, मला पिंजरा घेऊन द्या, मी राघू महिना पाळी. वडिलानं पिंजरा आणून दिला. त्या पिंजऱ्यामध्ये फळं ठेवले. ज्या झाडावर राघू महिना येत होत्या त्या झाडावर पिंजरा लावल्याबरोबर त्या खाण्याकरता पिंजऱ्यामध्ये राघू महिना शिरले. तिची चाहूल लागल्यावर भुर्र 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 उडून गेले. मैना मध्ये राहिली, राघू उडून गेला आणि ते राघू उडून गेल्याबरोबर हिनं दरवाजा बंद केला. मैना मध्ये किलबिल किलबिल करायची, राघू बाहेर किलबिल किलबिल करायचा. दोघालाही वियोगाचं दुःख. कोणी नसलं त्या राघूनं चोंचीमध्ये चारा आणायचा, मैनेनं खालून चोंचीमध्ये पिंजऱ्यातलं फळं घ्यायचे, दोघांनी एकमेकाला खाऊ घालायचे. चाहूल लागली की भुरकून उडून जायचं. असे थोडे थोडके नाही, 11 महिने 14 दिवस महाराज ती जोडी ताटातूट आणि किलबिल किलबिल करायची. बापानं सांगितलं बेटा वेदवती या पाखराची ताटातूट करू नको, जोडी ही सोडून दे. तिनं दरवाजा उघडला, भुर्र करून ती पिंजऱ्यातली मैना उडाली. पण तिनं सांगितलं मला माझ्या राघू पासून 11 महिने 14 दिवस तू पिंजऱ्यात ठेवलंस, तुला सुद्धा रामापासून रावण 11 महिने 14 दिवस जेलमध्ये अशोकवनामध्ये ठेवेल, रामाची तुझी भेट होणार नाही. हे मैनेनं दिलेला शाप. महाराज मैनेला एकट्यालाच वियोग घडली होता का? तिला राघूलाही वियोग घडला होता. तो राघू अयोध्येमध्ये धोब्याच्या रूपानं प्रगट झाला आणि भद्र नावाच्या हेराला प्रभू रामचंद्रानं सांगितलं आपल्या राज्यामध्ये माझ्याबद्दल लोक काय म्हणतात बघ जरा. तो भद्र नावाचा हेर गेला आणि धोबी वाड्यामध्ये तो धोबी आपल्या बायकोला म्हणू लागला मला न विचारता कुठं गेलीस तू? मला काय राम समजायली का? रावणाची तर राहिलेली सीता त्यानं घरात घेतली, मी तुला घरात घेणार नाही. तेवढा एक शब्द ऐकला. प्रभू रामचंद्राला माहित होतं माझी सीता पवित्र आहे, पण त्या एका शब्दाकरता 5 महिन्याची गरोदर सीता वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडून दिली. जगाच्या मालकाचे लेकरं वाल्मिकी ऋषीच्या आश्रमावर गवतावर जन्मले, लवकुश त्यांचं नाव ठेवलं.
अश्वमेध यज्ञाच्या वेळेस घोडा धरला लवकुशाने, युद्ध झालं, एकीकडून राम एकीकडून लवकुश, बाप लेकाचं युद्ध होणार. सीता प्रगट झाली, तिनं सांगितलं, रामा हे तुझे लेकर, लवकुश हे तुझे वडील, हॅप्पी एंडिंग. वा, चला आता रामराज्य. म्हणले माझं काम संपलं. सीता जमिनीत निघून गेली. सीतेला वियोग घडला. मग मला सांगा, एवढं सगळं ज्ञान असतं ताई दिदी, तर सुषमा अंधारे ज्ञानोबारायला रामाला बोलली असती का? तिला कळालं असतं तर? कळालं नाही. निम हाकीम खतरा आहे जान. अर्धवट ज्ञान कधीही धोका देते. हा, त्याच्यामुळं एक तर पूर्ण ज्ञान तरी असावं, त्याला समजावून सांगितल्यावर पटतं. नाही तर पूर्ण अज्ञान तरी असावं, त्याला सांगितल्यावर अरे मी तर आत्ताच ऐकलं, त्याला कळतं. म्हणून लक्षात ठेवा, हे अर्धवट ज्ञान आहे ना, काही कळतं आणि काही कळत नाही. जसं मृदंगवाले, आता यांनी तिया वाजवला, मुखडा वाजवला, रेला मुखडा लग्गी उठावणी उतरणी सरपटी मात्रा हे सगळं कायदा परण. आणि टाळी धरायला एकाला सांगितलं, ते टाळी धरणारं कांडन यंत्राचं मालक होतं. आणि कांडन यंत्रामध्ये तुमच्या तालाला महत्व आहे, ते दणक 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 करीत राहते. तसं काही काही माणसं तालाकड बघून टाळाकड बघून टाळी वाजविते, आणि काही काही कांडन यंत्रासारखं. बघायची का परीक्षा? हातच्या काकणाला आरशा कशाला? बघा लगेच विठ्ठला विठ्ठला. असं शहाणे माणसं असले की मलाही बोलायला बरं वाटतंय. नाही तर येडीला सासर आणि माहेर सारखं. सासरला निघाली तरी हसतच निघती, आणि माहेरला निघालं तरी हसतच निघती, तिला काहीच नाही. तसं नाही महाराज. कधीही लक्षात ठेवा, आम्हाला दुःख झालं, दुःख हे आम्हाला नकोय, सुख पाहिजे. महाराज कर्म संपवल्याशिवाय मोक्ष नाही. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला शास्त्रामध्ये मोक्ष मिळालं. आम्ही आता काय करावं? आमचं दुःख नाहीसं करण्याकरता, आम्हाला सुख मिळवण्याकरता. आमच्या संत महात्म्यानं सांगितलं, कलियुग आहे ना, देव अवतार येणार नाही, संत अवतार घेतील. अवतार तुम्हा धराया कारण. संतांनी अवतार घेतला, आणि त्या संत मालिकेमध्ये भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज. आणि त्या एकनाथ महाराजाला विचारण्याकरता गेले की दुःख नाहीसं करून सुख मिळवून आम्हाला मोक्ष मिळविण्याकरता यज्ञ करावं, योगाभ्यास करावं. माऊलीनं सांगितले, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दंबधर्म. मग काय केलं म्हणजे आम्हाला या दुःखातून सुटका मिळेल, मोक्ष मिळेल? त्यावेळेस आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं, कलियुग आहे ना, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली, न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. अगोदर तर कळत नाही, कळालं तर घडत नाही. म्हणून अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली. म्हणून सांगितलं, एकमेव साधन वाल्मिक ऋषीनं कर्तव्यगात राम अवतार घेण्याच्या अगोदर सांगितलंय. पुराण प्रसिद्ध बोलिला वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, नामचिंतनाशिवाय दुसरं साधन नाही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी जनी. तो आधार घेऊनच नाथ महाराज त्या शंका घेणाऱ्या साधकाला अभंगाच्या पहिल्या बाबी
या म्हणणाऱ्या करता वाजवणाऱ्या करता बोट फुडून घेतले. एकदा जोरात टाळी, जोरात जोरात. आवाज येत नाही आणि म्हणूनच म्हणावं लागतं, ताई दीदी आवाज कोणाचा? घसा बसणाऱ्याचा. काय ते हा करा जय जयकार, वाद्याचा गजर, मृदंगापार टाळगोळ. नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता, अनेक ते आता साधन नाही. साधन होते पहिले, आता साधन नाही. तरी माणूस म्हणते. बघा ना, एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका माणसाकडून गुन्हा घडला, चूक घडली, राजा पुढे उभं केलं. राजा म्हणला, गुन्हा जर कबूल असेल तर थोडी शिक्षा करील, पण गुन्हा कबूल नसेल सिद्ध जर झाला तर जास्त शिक्षा करील. ते लगेच म्हणला, राजे सरकार चुकी झाली, एक वेळा माफ करा. राजा म्हणला, माफ करायचं नाही. चुकीला माफी करीत राहिलं की चूक करणारा कधी सुधरत नाही. आणि जगाच्या पाठीवर एकच भारत देश असा आहे, केवढ्याही चुका करा, सिद्ध नाही झाल्या की सुटला. दीदी हाच अभंग मी अशोकराव धात्रक माजी आमदार मंत्रालयासमोर घेतला आणि त्याच्या सांगितलं, जळते संचित ऐशी आहे धर्मनीत. आपण आज कर्म करतो त्याला क्रियमान म्हणतात, आज भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगत असताना कर्म शिल्लक राहिलं ना, आयुष्य संपलं, ते संचितामध्ये जाते. आणि संचितामध्ये पाप असल्यावर कोणालाही ते दुःख भोगावंच लागत. प्रारब्ध महाराज, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. डोंगर एवढं पाप असलं तरी ते जळून गेलं ना, मग ते बघायची गरज नाही. शे ऐकलं आणि मंत्रालयामध्ये मंत्राच्या विरोधातल्या भ्रष्टाचाराच्या फायली होत्या, त्याच खोलीला आग लागली. भ्रष्टाचाराच्या फायली जळाल्या. निर्दोष गुन्हा करून. तसं गुन्ह्याला शिक्षा झाली पाहिजे, माणूस सुधरल. परदेशामध्ये, कोणत्याही देशामध्ये गुन्हा सिद्ध झाला की महाराज जीवांशी मारतात. उचला उचली केली, हात तोडा. व्यभिचार केला, मुंडकं उडवा. चूक केली ना की त्याला शिक्षा झाली पाहिजे. चुकाच करीत नाहीत महाराज. संडासचा तांब्या साखळीनं बांधावं लागायलाय. बँकेतले पेन महाराज दोरीनं बांधलेले असतात. किती किंमत असो त्या पेनाची, 5 रुपये, 1 रुपयाला पेन मिळते, पण ते दोरीनं. आणि कधी कधी त्या दोरी सहित रजिस्टर पळवित. लागू बाई लागू, साता घराला लागू. एक माणूस झोपला, चोर आले, हे उचल ते उचल, उचला उचली करीत आल्यावर त्या माणसाकडे ते म्हणलं, यडपट, मी घराचा मालक आहे, मला कशाला उचलायला? ते म्हणला, मालक तुम्ही जागे येत ना, आम्ही उचला उचली करताना गपका बसलात. मला माहित आहे तुम्ही उचला उचली करत असताना पलीकड झोपलेली माझी बायको आहे, लई त्रास देते तिला. ते म्हणला, आम्ही चोरी करायलो त्या बायकोमुळंच. मग तुम्हाला जर दुःख आहे तर मग आम्हालाही दुःखच आहे ना. जो देखे सो दुखिया बाबा. मग ते कर्म जळाल्याशिवाय जर सुटका नसेल तर दुसरा सांगा ना, मी कबूल केलं ना, काय शिक्षा आहे? श्रीमंत मनुष्य होता, राजा म्हणला 200 रुपये दंड. आता एवढं श्रीमंत असून सुद्धा ती लक्ष्मी कधी टिकते? तुम्ही धर्माबरोबर लक्ष्मीचं लग्न लावून द्या, लक्ष्मी कधीच वाया जाणार नाही. तुम्ही वाईट गोष्टी बरोबर लक्ष्मी नांदवितात, ती कशी नांदल?
लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, पाय लक्ष्मीच्या हाती. महाविष्णूचे पाय धरले की लक्ष्मी येते. तुम्हाला महाविष्णू नको, लक्ष्मी पाहिजे. कोणता नवरा कबूल करील? म्हणून शिक्षा झाली पाहिजे 200 रुपये दंड. मी तर कबूल केलं 200 रुपये दंड, दुसरं काही सांगा. ते म्हणले मग 50 चाबकाचे फटकारे खाय. बापरे म्हणला, जनावराला चाबूक मारलं तर वळ उठते, जनावर थरथर कापते. मी तर माणूस आहे म्हणला. इतक्यामध्ये माळीन का जाऊन पातीचे कांदे, पातीचे कांदे. लगेच राजा म्हणला 50 कांदे खाय. यानं 200 रुपये देण्यापेक्षा 50 चापकाचे फटकारे खाण्यापेक्षा कांदे खातो म्हणला मी. पण उलटल, हा तुला शिक्षा झाली पाहिजे एवढंच. ए माळी नाही इकडे ठेव कांदे इथं, घे रे बाबा. ते म्हणला मी बारीक बारीक करंगळी सारखे, मधल्या बोटासारखे, अंगठ्यासारखे मुळ्या काढून टाकल्या, पात काढून टाकली आणि एवढे एक एक कांड्या एवढेच महाराज असे. पण 50 आणि नुसते खायचे. आपण भेळ बरोबर, चिवड्या बरोबर, जेवणा बरोबर खातो ना. त्यानं नुसते खायला सुरुवात केली. नाकाला पाणी, डोळ्याला पाणी, चरचर करीत गिळलं. आग होऊ लागली. कसे तरी 5-6 कांदे खाल्ले. लगेच त्याला सुरू झालं, बड बड उलटलं. कांद्याचे तुकडे, भाताची महाराज पेज, भाताचे शीत, वरणाचं पातळ पाणी, टमाट्याची चटणी, हे सगळं खाल्लेलं पडलं. त्यानं तोंड धुतलं, गुळणा केला. पुन्हा 4 खाल्ले, पुन्हा उलटलं. कांद्याचेच तुकडे आणि लाळ पाणी. पुन्हा 3 खाल्ले, पुन्हा उलटलं. पुन्हा 2 खाल्ले, पुन्हा उलटी. ते इतकं कांद्याला भीतलं ते कांदा समोर दिसला. वमन ते मनी बैसले करून करायचं. कसे तरी 22 कांदे खाल्ले. आणखी 28 कांदे खायचेत आणि मग सुट काय. तोपर्यंत आतडे बाहेर पडतील म्हणला, मरून जाईल. मारा म्हणला, पण वाळकुंच्या माणसानं मारू द्या. हे दोघही आहेत ना महाराज मृदंगी. यांचा हात मृदंगाला कसा लागतोय. मेलेलं कातडे पण टंग टंग वाजते का नाही. दुसऱ्याने इतकं वाजू दे, वाजत नाही. ते हातामध्ये ताकद बसलेली. मग ह्यांना नका म्हणले, कुणीतरी वाळकुंज. मग वाळकुंजा माणसाला दिलं चाबूक आणि राजाने सांगितलं हान, 50 फटकारे हान. त्यानं मारायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4 मारला चाबूक की वळ उठायचा. दुसरा त्याच्यावर बसला की सुजायचं. तिसरा बसला की रक्त यायचं. कसे तरी 12-14 फटके खाल्ले. पुन्हा बोंबलं, हो हो म्हणला, नुसती आग व्हायली म्हणला. सगळे चापक खाईपर्यंत मरतो म्हणला मी. हे राजा बस झालं म्हणला, 200 रुपये देतो. माणसं किती हुशार आहेत बघा. त्यांना बरोबर कळालं, येड्या वकून घेतलं, ठोकून घेतलं सण पुन्हा 200 रुपये दिले. अगोदर दिले तर वकायची गरज नाही. मग ते यम आहे ना, तुमच्या पापाचा हिशोब घेऊन मारिती, तोडीती, झोडीती निष्ठूर. यमाची किंकर बहुसाल नाही त्या यमाशी करुणा. ते सगळं होतंय, पण दुसरं साधन नसल्यामुळं तुम्हाला तेच करावं लागेल. महाराज तुम्ही सांगता दुसरं काहीच करायची गरज नाही. सर्व साधनाचं सार असल्यामुळं नामपाठ सार आहे. नामपाठ सार,
बात है, वाह. नामपाठ सार, नामपाठ सार. न करी विचार अनिक दुजा. विचार करू नका म्हणून नाथ महाराज सांगतात. पण भगवान महाविष्णू कृष्ण रूपानं भगवद्गीता सांगत असताना सांगितले, ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञाने विन मुक्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, नच अन्यथा. ज्ञानानच मोक्ष आहे. महाराज भगवान सांगते ज्ञानानं मोक्ष, आणि नाथ महाराज तुकोबाराय सांगतेत नामाने मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. महाराज मग दोघापैकी कोणाचं खरं? भांडण कधी होतं? दोघाचे दोन मत झाल्यावर. दोघाचं एक मत झाल्यावर भांडण होत नाही. देवाचं भक्ताचं, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. हा मग सांगा, देवाचं भक्ताचे दोन मत झाले, भांडण होईल का नाही? नवरा बायकोचं भांडण कधी होतं? दोघाचे दोन मत झाले. नवऱ्यानं सांगितलं आज थालीपीठ कर, दही चांगलंय, थालीपीठ आणि दही खायचंय. आणि बायकोनं कोंदीच्या रोट्या केल्या. ती म्हणली खाऊ वाटलं खाय, नाही तर नाही. हा भांडण होणार दोघाचे दोन मत झाल्यावर. दोघाचं एक मत झाल्यावर भांडण कसं होईल? बरं, भांडण होण्याकरता भक्ताचं देवाचं भांडण कधी होतंय? भक्त देवाला काही मागू लागल्यावर. आणि नवरा बायकोचं भांडण कधी होतंय? बायको नवऱ्याला काही मागू लागल्यावर. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती. आणि देव त्यांच्या मागे लागतो काहीतरी मागा म्हणून. न मागे त्याची रमा होय दासी. बायकोनं काहीच मागू नाही, नवरा तिचा लाड करतो. खरोखर माझ्या जन्माचं कल्याण, काही मागत नाही हो. एके दिवशी बायकोनं हाक मारली. अहो मी काय म्हणते? ते मला काय इकडे या ना. ते मला सांग ना इकडे या ना. त्यानं बरोबर ओळखलं, लाडात बोलायली काहीतरी मागती. लेकरू मनानं जवळ आलं. पप्पा पप्पा तुमची पाठ सोडू, पप्पा तुम्हाला अन्नाची इथला पेपर आणून देऊ, तुमचे गार पाणी आणून देऊ, पप्पा पप्पा. बाप म्हणते का रे बंड्या, आपल्या गल्लीत कुल्फीवाला आलाय का रे? ते मला पप्पा का जवळ केलं? एरवी हाक मारल्यावर जवळ येत नाही, त्याला 2 रुपये पाहिजे असतात कुल्फी करता, म्हणून पप्पा पप्पा करते. योगानं तसं बरोबर हुशार होतात. आणि खरे हुशार असते तेच नवरे होते. मी जर हुशार असतो दीदी तर माझंही लग्न झालं असतं. पण मी हुशार नसल्यामुळं कोणाकडे गेलं की म्हणायचे हे तर 12 गावचा मुंजे आहे, सारखा फिरत राहतोय, आमची पोरगी ह्याच्या मागं कुठं फिरत. आता काय करावं, अजून नाही झालं, काय करावं. योगानं जवळ गेला. काय नाही, ह्या संक्रांतीला मला 7 पीस करा ना. बाबा बाबा, सोयाबीनचं काय वाटोळ झालंय, कापूस महाराज याचायला मिळणं, ऊस कारखाना कोणता नेतय, काय भाव पडतय कोणास ठाऊक. नको, मग असं करा, 10 ग्राम घ्यायला जमत नसलं तर 5 ग्राम घ्या. फुलं आहेत, साखळ्या आहेत, फक्त 2.5 ग्रामचे झुमके छोटेसे. नको म्हणला. का आवडत नाहीत का? आवडतेत म्हणला, पण झुमके घालणारी बाई चालताना मुंडका हलविती, कीर्तनात मुंडका हलविती, घरात मुंडका हलविती. रस्त्यानं चालताना सरळ चालायचं ना, पण ते कानातले झुमके हलाव म्हणून ती कशी चलती माहिती का? ते हल्लं पाहिजे तर मजा आहे. कीर्तनात बसली, टाळी वाजवा म्हणल्यावर ही झुमके घातलेली बाई, विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला खोटं वाटल, मागच्या कार्यक्रमामध्ये दिदी ह्या अंगठ्या नव्हत्या, ढोक महाराजांना दिल्यात. मग हात किती हलायलाय माझा. ते अंगठ्या 50-60 हजार रुपये तोळ्याचं कसं गप्प बसेल, ते वळवळ करते. मग भारीची साडी घ्या. आणि बायकाची एक गंमत आहे, आपल्यासारखी कोणाला नसली पाहिजे आणि दुसऱ्यासारखी असली पाहिजे.
घरातच एवढ्या मोठ्या साड्या आहेत, घडी मोडलेली नाही त्याच्यात, कधी सुद्धा तुम्हाला बायकोची काळजी नाही. बाकीचे माणसं किती लाड करतात, किती कौतुक करतात. कशाला देवानं मला यांच्या घरात दिले. मला कलेक्टर बघायला आलता, मला इंजिनियर बघायला आलता, मला डॉक्टर बघायला आलता. माझं नशीब दलिंदर म्हणून ह्यांच्या घरात पडले. कोणतं सुख नाही, कोणती गोष्ट कमी म्हणला. काय करायचं, जनावर जगत आहे, कुत्र मांजर हाऊस मौज. महाराज मग काय म्हणणं आहे तुझं? माझ्या मायबापाला मागितलं असतं, तू मायबापाने दिलं असतं. जा ना मग, तुम्ही नेऊन सोडा. न्यायला येताल त्याच वेळेस, काही यायची गरज नाही. झाली लेकरं बाळ मोठं राहतीतच. हो हो, तुम्ही सोडलं म्हणजे मायबाप सोडित नाहीत. म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतात. महाराज त्या सनकीमध्ये बायको रागात, नवरा रागात, 2 सुटकेस, 1 वॉटर बॅग घेतली, ॲटो बोलवला, स्टेशनवर नेलं, तिकीट काढलं, बर्थवर पसारा ठेवला, बायकोला खिडकीजवळ बसवलं, गाडीनं शिट्टी दिली, ह्यानं तिकीट बायकोच्या हातात दिलं. तिनं पर्स उघडली, पर्समध्ये तिकीट ठेवलं आणि हातरुमाल काढून बोलायला सुरुवात केली. साधा चहा करता येत नाही, स्टोव पेटवता येत नाही, गॅस पेटवता येत नाही. सुशिला, शकुंतला, उपमा, शिरा काही खाता येत नाही. उपाशी कसं राहतात? किचनच्या कपाटामध्ये मोतीचूर लाडू, डिंक लाडू, रवा लाडू, बेसन लाडू आहेत, काटे कोंडुळे केलेले आहेत, करंज्या केलेल्या आहेत, पोह्याचा चिवडा आहे, मुरमुऱ्याचा चिवडा आहे, छोट्या डब्यामध्ये गुलाबजामुन आहे, तर टोपण बसत नाही, मुंग्या होतील, लवकर खाऊन घ्या. आणि खिडकी लावी जा, मध्ये बोका येते, सगळ्या घराचा विध्वंस करील. आणि नळाचा कॉक बंद करी जा. तुम्ही कुलूप लावून जाताल, पाणी कोणत्या वेळेस सुटल, घरात पाण्याचा ढव होईल. आणि रात्र टीव्ही बघत बसू नका. तुमची मानपाट चोळायला, मोह लावायला, दिव्यधारा लावून मान त्रास होती ना, आणि ती चोळायला मी नाही. आणि फ्रीज मधलं खाऊ नका, तुमच्या घशाला त्रास होतोय. आणि एक पाया पडून विनंती आहे, मी माहेरी गेली म्हणून घरी कोणाला आणू नका. मी जरी माहेरी असली तर माझा सगळा जीव तुमच्याकडे. एवढं कळाल्यावर, एवढी माया दाखवल्यावर नवऱ्याच्या डोळ्याला पाणी आलं. ते म्हणला, एवढी माया करतीस, माझी काळजी वाटते, का सोडून चाललीस? तुम्हीच जा म्हणलं. मी झालं म्हणलं, काय आपलं घर सोडून जातात का? चल वापस. निघाल वापस. भांडण झालं नाही का? तुकोबारायचं देवाचं भांडण झालं. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे. भगवंतानं, नामदेवरायानं सांगितल्यावर कवित्व केलं, गाथा तयार केला. रामेश्वर भट्टानं गाथा दगड बांधून इंद्रायणीत बुडवला. लोक म्हणू लागले, कुठे तुमचा देव? ज्यांनी कार्यक्रम दिला दिदी, आणि महाराज वेळेवर नाही यावा, असं त्यानं कार्यक्रम दिलेला. कुठे महाराज? फोन लावला होता का? येते का नाही? फोन बी उचलीन झाले. मेलं का काय? ऍक्सिडेंट झाला का? वाईटच बोलतेत. मन चिंती ते वैरीनं चिंती. पोरीला बघायला पाहुणे येणार आणि वेळेवर नाही याव. हा, कोणीतरी लावालावी केली असेल, आमची पोरगी म्हणजे उभा धिंगाण. अरे काय तुम्हीच बोलू लागल्या, असं कसं? बरं लवकर याव. तरी आमचे महादेव महाराज, कारण का ज्योतिर्लिंगाच्या गावचा आहे ना मी, महादेवाला सोडून कसं जमल? आणि त्या महादेवाचा माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीच्या तिथं सिद्धेश्वरापुढे उठविला निंदेश्वाचा ढवळा म्हणून ढवळे. आणि मी सांगितलं ना ताई, धन्य माता पिता ते महाराज, तुमच्या वडिलानं तुमच्या मारोतराव महाराजाची तब्येत बिघडल्यावर मुंबईला विमानाने नेलं होतं आणि त्यांची सगळी व्यवस्था VIP केली होती. परमार्थाचं बीज टाकलं रे टाकलं, कुठंही तुम्हाला सुख मिळतं. पण दुसऱ्याला दुःख दिलं की तुम्हालाही दुःखच मिळतं. आणि कधीही दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा. तसं भांडण मिटतं प्रेमाचं, स्वार्थाचं भांडण मिटत नाही. म्हणून अनिकते आता साधन नाही. नामपाठ सार, नामपाठ सार, न करी विचार अनिक दुसरा विचारच करायची गरज. महाराज, हे पोथी पुराणातलं सांगता का? तुमच्या गुरुनं सांगितलंय, जनार्दन स्वामीनं, ते सांगता का? का तुम्हाला स्वतः अनुभव आहे?
त्यावेळेस तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. नाथ महाराज जनार्दन स्वामीला दत्तात्रयाचा साक्षात्कार, आणि त्या दत्तात्रयाच्या साक्षात्कारामुळं जनार्दन स्वामीचे 3 शिष्य, जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन, आपल्या गुरुचा मुख्य नाव घेऊन त्यांची सेवा करणारे एकनाथ महाराज, ते म्हणतात मला स्वतःला अनुभव आहे आणि मी स्वतः अनुभव घेऊन सांगतो. तो अनुभव अभंगाच्या जनार्दनाचा एका नामपाठ गाये. अरे माऊलीची संजीवन समाधी कशी काय? केशवराज बाबा यांची यात्रा महोत्सव समाधी संजीवन कशी काय? जे सतत नामचिंतन करतात, नामचिंतन कधी मरत नाही. कारण म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. व्यक्ती जाती पण त्याची कीर्ती अजरामर राहते. म्हणून ज्ञानोबाराया संजीवन समाधी का? ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरून या ध्यान. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आणि कीर्तन म्हणजे जेथे कीर्तन हे नामघोष, नामचिंतन करणं. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. पाप नाहीस होतंय म्हणून टाळी वाजवाय. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. पाप संपल्यावर सुख मिळवण्याकरता, दुःख नाहीस झाल्यावर सुख मिळवण्याकरता विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, मग सुखा काय येऊ नये. हात आहेत का सगळ्याला? चला 3 सेकंद सगळ्यांनी मिळून विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. बाबाजींच्या यात्रेच्या निमित्तानं माझ्या धर्मभगिनी मेघनाथ दिदी यांनी कीर्तनाचा कार्यक्रम, दोन्ही गोष्टी. जेवणामध्ये तिखटही लागते
लोणचंही खातो मनुष्य, पण पोटभर जेवण लोणच्यानं कोशिंबिरीनं होते, पापडानं होते का? जेवल्यावरच होते. जेवल्यावर ते लोणचं, चटणी, कोशिंबिरी हेच चवना. तसं काल झाला चवना, आज झालं जेवण. आणि ते यथेच्छ झाल्यामुळं नामचिंतन, एवढ्या लोकांकडून नामचिंतन घडवलं, करविता लागे अर्धपुण्य. म्हणून दीदीना हे सगळं यांच्याकडून केल्यामुळं अर्धपुण्य त्यांच्याकडे जातंय. म्हणून अशीच तुमची दृढ श्रद्धा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवंतावर, संतावर ठेवली की त्याचं कधीच नुकसान होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज येत्या 22 तारखेला प्रभू रामचंद्राच्या आसनावर भगवान बसणार. कलशारोहण 56 देशातून सगळे हिंदू एकत्र आलेत. मी एक सांगू, फक्त भारतातला हिंदू एक झाला जगावर राज्य करू शकतो. माऊलीची इच्छा आहे, मेळविली मांदी वैष्णवाची, सगळे एकत्र या. आई आहे माऊली. आणि म्हणून आपल्याला हे सांगितलं. महाराज, पण 22 तारखेला जे आम्ही अयोध्येला जाऊ शकत नसलो तर, तुम्हाला मरण पुढे ढकलायचं असेल तर एकच नाव आहे तुकोबारायाचं. नाव घेतलं की मरण येऊ शकत नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुम्ही टाळी वाजवून तुकोबारायाचं नामचिंतन घेतलं की हातावर पापाच्या रेषा नाहीशा होतात आणि पुण्याची रेषा होऊन तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस तुम्हाला जमल त्यावेळेस अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राच्या त्या नव्या वास्तूचं, अरे 77 वेळेस युद्ध झाले, कितीतरी साधू संत मरण पावले, पण बिलकुल महाराज सगळे एक झाल्यामुळं तो दिव्य भव्य सोहळा तो आम्ही जाऊ शकत नाही. तर आपल्या घरी दिवे लावा, पूजन करा, अन्न नवे कपडे सण असल्यासारखं करा. झाले राम राज्य काय उणे आमाशी. आणि हे होईपर्यंत मी स्पष्ट बोललो मुंबईच्या कार्यक्रमामध्ये, जिथपर्यंत राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेत नाही तिथपर्यंत मरण सुद्धा मला जवळ येऊ शकत नाही, इतकी माझी खात्री असल्यामुळं. ॲक्सिडेंट झाला, ऑपरेशन झाले. तुम्हाला आश्चर्य सांगू, आत्ताही तुम्ही तपासणी करा. जेवताना सांगितलं ना मी, 450 शुगर आहे, पण टाळी वाजून भजन केलं, भागवत केलं की ती 180च्या मध्ये येते. काय ताकद आहे महाराज या टाळीची. महाराज आता एवढा कार्यक्रम संपल्यावर, यात्रा संपल्यावर तुम्ही घरी 1 मिनिट सकाळी 1 मिनिट संध्याकाळी विठ्ठल 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 असं करून जोरात हाताला मुंग्या येईल असं, आणि बेंबीच्या देठापासून म्हणा विठ्ठल म्हणता हरले पाप, पाप नाहीसं होतंय. आणि टाळी वाजवले की महाराज तुमचं आयुष्य वाढत राहते. काही लोक म्हणतील महाराज आता तुम्हाला धरून आणावं लागायले. महाराज कार्यक्रम संपला की माझ्यात ताकद येते, बॅटरी चार्ज होती, डिम होत नाही. कारण या नामचिंतनाची ताकदच एवढी. आणि ते नामचिंतन दीदीमुळं तुमच्या समोर बोलण्याचा हा योग आला. आणि तो महादेव महाराज हरिभक्त परायण महादेव महाराज दासोपंत त्यांचे मित्र परवाच्या दिवशी माझ्या कार्यक्रमाला होते. आणि विशेष देवगडला डॉक्टर भागवत कराड आले होते, केंद्रीय मंत्री. आणि त्यांना आम्ही विनंती केली, तुम्हालाही ताई विनंती करतो, शाळेमध्ये जे अंडे वाटप होणार आहेत विद्यार्थ्यांना तेवढं बंद करा. माझ्या वारकरी संप्रदायाची तेवढी विनंती मान्य केली की आम्ही, तुम्ही हाक मारताल तिथं आम्ही मेल्यावर सुद्धा धावत येऊ. कारण शक्यच नाही. कारण काहीही झालं तरी टीव्हीवर सुद्धा चालू आहे, संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे.
अरे तुम्ही बदाम द्या, काजू द्या, फळं द्या, अंजीर द्या, द्या ना, तुम्हाला द्यायचंच आहे ना, अंडेच का? म्हणून ह्या गोष्टी सगळ्यांच्या साक्षीनं मी दीदीला विनंती करतो. आणि तुकोबारायचं भजन राहिले ना, मग वर हात करा बरं. वा वा वा, खरं सांग का, इतका शिणून गेलो होतो. कालचे 2 दिवसाचे कार्यक्रम बुडवून दवाखाना केला. बरोबर काय RMI काय म्हणतात ना, ते त्या ह्याच्यामध्ये घालून MRI केलं. आणि डॉक्टर म्हणले तुम्ही जर गोड खायचं नाही सोडलं आणि कीर्तन भजन बंद करून नाही घरी बसलात तर लवकर मरताल. मी म्हणलं कीर्तन भजन करीत राहील तोपर्यंत जिवंत, नाही केलं की मी गेलो म्हणून समजायचं. म्हणून एकदा तुमच्या हे तुम्ही हात वर केलेत ना, मला एवढा आनंद वाटतंय. माझं सगळं दुःख मी विसरून तुमच्याहून जीव ओवाळावा इतकं प्रेम तुमच्यावर. म्हणून तुकोबारायच्या नावानं टाळ्या, प्रत्येकानं आवाज काढायचा, तुकाराम 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 तुकाराम. कीर्तन 8ला सोडणार होतो पण अर्धा तास घेतला. त्याचं कारण एकच आहे, तुम्ही केलेली सेवा मला आनंद वाटला. तुका म्हणे काया कुरणी कुरवंडी ओवाळणी सांडी मस्तकही. एक वाक्य बोलतो माझ्या वाचेला विसावा देतो. पुढील कार्यक्रम भजनी मंडळ म्हणणारे वाजवणारे करतील. फक्त मला पुढच्या कार्यक्रमाला जाण्याचं असल्यामुळं थोडीशी सुट्टी द्यायची. एक वाक्य बोलून कथेला कार्यक्रमाला विराम देतो. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय.